नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत कुंभ राशीचं राशी भविष्य. स्त्रीसाठी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आणि संयम राखण्याचा आणि दीर्घकालीन परिणामाचा आढावा घेण्याचा आहे. चंद्र आणि गुरु यांचा प्रभाव मानसिक स्थैर्य आणि अंतर्मनावर परिणाम करतोय, ज्यामुळे दिवसाची सुरुवात काहीशी गोंधळात होऊ शकते सुद्धा जाऊ शकते. दिवसाच्या सुरुवातीस एखाद्या जुन्या निर्णयाशी निगडीत चिंता आणि अपूर्ण कामाची आठवण मनात येऊ शकते, पण जसं दिवस पुढे जाईल तसे अंतर्मनातून मार्गदर्शन मिळेल. कौटुंबिक, आर्थिक आणि वैयक्तिक क्षेत्रात जबाबदाऱ्या आज विशेष महत्त्वाच्या ठरतील, त्यामुळे सर्व काही सावधगिरीने हाताळणे आवश्यक आहे. आजचा दिवस हा तुमची आत्मपरीक्षण व आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि तुमच्या भविष्यकाळाच्या योजना निश्चित करण्यासाठी योग्य दिवस असणार आहे. 6 जानेवारी हा दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. यामुळे तुम्ही फक्त तुमच्या समस्या सोडवू नयेत तर नवीन संधी निर्माण करण्यासही सज्ज व्हाल. आता बघूया नंबर 1, मनस्थिती आणि विचार-विश्वास. कुंभ राशीच्या मनावर चंद्राचा प्रभाव अधिक असल्यामुळे विचारांची गती वाढलेली राहील. भूतकाळातील काही निर्णय अपूर्ण राहिले, कामे किंवा एखादी संधी हातातून निसटल्याची भावना मनात येऊ शकते. त्यामुळे कधी उत्साह तर कधी निराशा अशी द्विधा अवस्था तुमची जाणवेल. मात्र गुरूचा आशीर्वाद असल्यामुळे योग्य आणि अयोग्य यामधील फरक ओळखण्याची क्षमता आज तीव्र राहील. अंतर्मनाचा आवाज ऐकला तर योग्य दिशा सापडेल. होय, कारण करिअर आणि व्यवसाय, नोकरी करणाऱ्यांना, कुंभ राशीच्या लोकांसाठी आजच्या जबाबदाऱ्या वाढवण्याचा हा दिवस असणार आहे. वरिष्ठांकडून अपेक्षा ह्या स्पष्टच असणार आहेत, कारण वरिष्ठ हे तुमच्याकडून अपेक्षा करणारच, पण कामाचा ताण मानसिक थकवा देऊ शकतो. आज केलेले प्रयत्न लगेच दिसणार नाहीत, पण याच मेहनतीच्या फायदा पुढील काही दिवसात नक्कीच मिळेल. व्यवसायात भागीदारी किंवा मोठ्या कराराबाबत चर्चा होऊ शकते, मात्र अंतिम निर्णय आज न घेता थोडा वेळ घेणे हिताचे ठरेल. संयम आणि नियोजन या 2 गोष्टी आज करिअरमध्ये महत्त्वाच्या ठरतील. आर्थिक बाबतीत आज सावधगिरी बाळगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. अचानक येणारे खर्च आणि कुटुंबाशी संबंधित खर्च वाढू शकतात. कर्ज, उधारी, क्रेडिट व्यवहार करताना विशेष दक्षता घ्या. गुंतवणुकीचा विचार मनात येईल, पण आज भावनिक आणि मानसिक आधारित निर्णय टाळावेत. खर्चांच्या नियोजन केल्यास येत्या काळातील आर्थिक ताण कमी होऊ शकतो. कौटुंबिक कुटुंबात आज संवाद महत्त्वाचा ठरेल. एखाद्या जुन्या विषयांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेष जबाबदाऱ्या वाटपाबाबत तुमचा दृष्टिकोन योग्य असला तरी तो मांडताना कठोर शब्द टाळणे आवश्यक आहे. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आज मार्गदर्शन ठरू शकतो. संयमाने आणि समजूतदारपणे वागल्यास नात्यामध्ये धैर्य, स्थैर्य आणि टिकून राहील. प्रेम आणि नातेसंबंध. आज प्रेमसंबंधामध्ये अत्यंत मुक्तता वाढलेली दिसेल. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याची गरज आहे, कारण तुमचा थेट स्वभाव समोरच्याला कधीकधी कठोरसुद्धा वाटू शकतो. एखादा जुना गैरसमज किंवा न बोलणारी गोष्ट आज पुढे येऊ शकते. विवाहित लोकांसाठी जोडीदाराच्या आरोग्य आणि भावनिक स्थैर्याकडे लक्ष देणे. कुंभ राशीच्या व्यक्तींना ओळखीमधून भावनिक आकर्षक निर्माण होऊ शकते, पण घाई न करता त्यांना वेळ द्या. आरोग्य. आज मानसिक तणावाचा परिणाम शरीरावर जाणवू शकतो. विशेषतः म्हणजे मान, खांदे, डोकेदुखी किंवा पचनाशी संबंधित तक्रारी वाढू शकतात. झोपेची कमतरता असल्यास थकवा अधिक जाणवेल. कामाच्या व्यवस्थेत स्वतःकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. हलका आहार, पुरेसे पाणी किंवा थोडी विश्रांती घेतल्यास दिवस संतुलित जाईल. विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत आत्मसन्मानाचा आहे. अभ्यासात लक्ष लागत नसल्यामुळे चिडचिड होऊ शकते, मात्र आज केलेली पुनरावृत्ती पुढील परीक्षांसाठी उपयोगी ठरेल. स्पर्धा परीक्षांची
तयारी करणाऱ्यांनी नियोजनबद्ध करावा. शिक्षक आणि मार्गदर्शकांचा सल्ला हा उपयुक्त ठरू शकतो. महत्त्वाचे, आज कोणत्याही निर्णय घाईघाई घेणे टाळा. भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी परिस्थिती समजून घेणे, शांतपणे वागणे आवश्यक आहे. वाणीवर नियंत्रण ठेवल्यास अनेक समस्या टळतील. स्वतःवर आणि तुमच्या निर्णय क्षमतेवर विश्वास ठेवा. जानेवारी म्हणजेच सोमवार कुंभ राशीसाठी हा संयम, स्पष्ट विचार आणि योग्य नियोजनाची गरज अधोरेखित करणारा दिवस आहे. आज घेतलेले निर्णय जरी तात्काळ दिसूच नाही शकले तरी दीर्घकालीन फायदे ठरतील. आर्थिक, कौटुंबिक व बाबीबाबत सावधान राहिल्यास, विचारपूर्वक वागल्यास मनाला शांतीसुद्धा मिळेल. दिवसाच्या शेवटी आत्मविश्वास, संयम आणि अंतर्मनाची ऐकणारी वृत्ती ठेवणे महत्त्वाचे आहे. जे काही कठीण वाटेल ते शिस्त पद्धतीने हाताळल्यास सकारात्मक परिणाम निश्चितच आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आणि तुम्हाला या राशीची अंगठी हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथून जाऊन तुम्ही खरेदी करू शकता.